नमस्कार मित्रांनो, तेजोवलय न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। गुरुवारी अचानक झालेल्या चक्रीवादळाने कहरच केला। पती पत्नीच्या अंगावर अख्खं घरच कोसळलं, परंतु उघड पडलेल्या दरवाजाने त्यांचे संरक्षण केले, अन्यथा जीवावर बेतले असते। मात्र यात दोघेही जबर जखमी झाले। किसन शिवाजी कुरवाळे व ज्योती कुरवाळे असे त्यांचे नावे आहेत। येथील उपजिल्हा रुग्णालयात दोघांनाही उपचाराकरता दाखल केले। या दरम्यान सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब बोके हे सुद्धा रुग्णालयात पोहोचले। डॉक्टर अशोक कुमरोती यांनी तातडीने जखमीवर प्राथमिक उपचार केला, मात्र पायात फ्रॅक्चर असल्यामुळे पुढील उपचाराकरता त्यांना वर्धा येथे रवाना करण्यात आले। घटनेची माहिती मिळताच आमदार सुमित वानखेडे व शिवसेना उपजिल्हा प्रमुख दशरथ जाधव यांनी तातडीने ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय गाठले। जखमींची भेट घेऊन त्यांच्याकडून घटनेची माहिती घेतली, डॉक्टरांना सुद्धा निर्देश दिले, तर दुसरीकडे उपविभागीय अधिकारी यांना तातडीने सर्वे करण्याच्या सूचना केल्या। घटना अशी घडली। गुरुवारी दुपारी 3 वाजता कुरवाळे परिवार शेतातून घरी आले। जेवण करून आराम करतच होते की एवढ्यात सुसाट्याचा आवाज आला। काही कळायच्या आतच घराची भिंत व छत कोसळले, तर जवळचे झाड सुद्धा कोसळले। मात्र दरवाजाचा टेका मिळाल्यामुळे त्याखाली दोघांनाही आधार मिळाला, अन्यथा छत व झाडाखाली कुरवाळे परिवार दबले असते। एवढंच नाही तर या वादळात लाडे गावातील सुमारे 15 ते 20 घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे। अवघ्या 2 मिनिटात हे सगळं घडलं असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली। किसनराव कुरवाळे यांनी आपली भीती सांगितली। शेतात होतो, शेतातून घरी आलो। घरी आल्यावर मग 5 मिनिटात बस सुरुवात झाली। काय वाऱ्याची सो 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 करत होतो। भीत पडली आमच्या उडा, नंतर झाड पडलं। झाड भीत एक साधीच पडली। माझ्या अंगाने दरवाजा लोटला होता, त्यामुळे मी वाचलो आणि माझी पत्नी खाली पडली होती, बेवस होती। तिच्या अंगावर मोठा भिंत पडली होती, त्यांच्यामुळे तिचा पाय घेऊन मोडला। माझ्या पायाने लागलं, हाताने पायाने हातापायाला पाठीला लागलं आहे। यावेळी सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब बोके यांनी माहिती देताना सांगितलं, गावात खूप मोठं चक्रीवादळ, सगळं हवा सुटली आणि 10-12 घरं पडले। त्यामध्ये एका घराची भीत कोसळून 2 व्यक्ती दबले। किसन शिवाजी कुरवाळे आणि त्यांची पत्नी। मी लगेच त्यांना फोन केला की बा तात्काळ त्यांना काढा आणि दवाखान्यात पाठवा। तसाच मी ATO साहेबाला फोन केला, तहसीलदार साहेबाला फोन केला, इंजिनियर साहेबाला फोन केला लाडके की बा काही तारा तुटली आहे, ताबडतोब जा आणि गावातली लाईन बंद करून ती ताबडतोब सुरू करा असं त्यांना सांगितलं। आणि मी आता वरतून लगेच निघालो आणि प्रशासनाने तातडीने सर्वे करून वादळग्रस्तांना शासकीय मदतीचा हात द्यावा अशी मागणी गावकऱ्यांची आहे। मित्रांनो, आपल्या परिसरात घडलेल्या घटना, होणारे व झालेले कार्यक्रम, भ्रष्ट कारभार, शासकीय कामात दिरंगाई आदींची माहिती भ्रमणध्वनीच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवा। न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू, कुणाचीही गय केल्या जाणार नाही। तेजोवलय न्यूज चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉनची बटन दाबा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।